लाडकी बहिणींना लाडके देणं 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। आज पुन्हा एकदा एक मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे आणि एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर लाडके देणं 13वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की आणखी एक मोठा निर्णय समोर आलाय। आणखी काही ताईंचा लाभ या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे। तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांचा लाभ कमी झालेला आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी तक्रार केली आहे का? परत एकदा ओरडू का सांगतो लाडक्या ताईंनो, कारण की स्थगिती आलेली आहे। ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही त्यांची जी लिस्ट बनवली 26 लाख ताईंची जी लिस्ट बनवलेली आहे त्याच्यावर स्थगिती आलेली आहे। आणि जर तुम्ही या ठिकाणी योग्य प्रकारे तक्रार केली तर तुमचं नाव त्या यादीतून कमी होणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे एवढं ओरडू सांगतोय लाडके ताईंनो, त्याच्यामुळे वेळ न वाया घालता तुम्ही डायरेक्ट तक्रार करायची आहे। आणि तक्रार केल्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालं, त्या ठिकाणी रिझॉल्व स्टेटस दिसलं तर तुम्हाला हप्ता भेटू शकतो। लाडक्या ताईंनो, इतका गळा ओरडू का असावं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, कारण की तुमच्याकडे वेळ आहे। 12वा हप्ता बऱ्याच ताईंना ज्यांना भेटलेला नाहीये त्यांना या ठिकाणी आता वेळ आहे। त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन तक्रार करायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे। त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण तुम्हाला बनवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघायचा आहे। आणि महत्वाची गोष्ट, ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला आहे त्यांनी त्यांचं नाव सांगा, जिल्हा सांगा, कारण की त्यांना 13वा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय। बघा लाडक्या ताईंनो, हळूहळू सरकार आता याद्या पुढे आणायला लागले। पहिल्या 5 लाख ताई बाहेर काढल्या होत्या, काल बघा 26 लाख ताई बाहेर काढल्या होत्या। आता अजून काही लाडक्या ताईंचे हप्ते कमी केलेले आहेत। बघा तुम्हाला आता बातमी दाखवली, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। 13वा हप्ता सरकारचा मोठा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। कोणाला हप्ता नाही मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। सरकारचा मोठा अजून निर्णय काय झाला ते पण सांगणार आहे। आणि 13वा आणि 14वा हप्ता एकत्र वाटप व्हायला पाहिजे। येणाऱ्या रक्षाबंधनला 3000 रुपये आपल्या अकाउंटला पाहिजेत असं कुणाला कुणाला वाटतंय। 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र आपल्याला पाहिजे, म्हणजे 3000 रुपये आपल्या अकाउंटला यावेत असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतंय? पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 3000 रुपये एकत्र हवेत का सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये। चला आता बघा लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, सरकारकडे आपण ज्या गोष्टी मागतोय त्या पूर्ण होत आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या व्हिडिओला शेअर करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचंय। आपण ज्या गोष्टी सांगतो त्या तंतोतंत खऱ्या ठरतात। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, साम टीव्हीची ही मोठी बातमी तुमच्या समोर आहे। बघा साम टीव्हीची ही महत्वाची बातमी आहे। 28 जुलै, बघा आजचीच तुमच्या समोर ही बातमी दिसत आहे। 28 जुलै 2025 ची बातमी आहे। काय बघा, 14 लाख लाडकीला मिळतात फक्त 500 रुपये, बहिणींचे 1000 रुपये कापले। बघा 8 लाख आकडा होता, 8 लाख लक्षात घ्या। 8 लाख ताईंना 500 रुपये भेटत होते, 500 रुपये कुणाला? 8 लाख ताईंना। 8 लाखाचा आकडा आता 14 लाखावर गेलाय। बघा 8 लाख ताईंना 500 रुपये भेटत होते, संख्या कमी होती, आता ती संख्या वाढली, म्हणजे 14 लाख लाडक्या ताईंना आता 500 रुपये भेटायला लागलेत। म्हणजे हळूहळू सरकार आता तुमचे पैसे कमी करत चाललेलं आहे। आणि याच्यामध्ये सरकारचं चूक नाहीये। तुम्ही म्हणत असाल की सरकार पैसे कपात करते का? नाही, सरकार काय करायले, त्यांचे नियम जे पात्रतेत बसायचे नियम अगोदर जे लावले नव्हते ते नियम आता लावायला सुरू करायला लागले। त्यांच्या जे GR मध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्या GR मधल्या गोष्टी अगोदर लावल्या नव्हत्या त्या गोष्टी आता लावायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंचे या ठिकाणी पैसे आता कमी होत चाललेले आहेत। आता बऱ्याच टाइम असेल की हे सर 500 रुपये कोणाला व्हायला लागलेत? म्हणजे जे लाडक्या ताई अशा होत्या ज्या इतर योजनेचा लाभ घेत होतात, जसं की संजय गांधी निराधार योजना, त्यांना 1500 रुपये इतर योजनेतून भेटत होते, त्या योजनेतून भेटत होते, त्यांना लाडक्या बहिणीतून 0 रुपये भेटायला लागले, म्हणजे त्यांना लाडकी बहीण योजना बंद झाली। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी ताई होत्या, आपण त्यांना शेतकरी ताई म्हणू। शेतकरी ताई म्हणजे कोणत्या? PM किसान योजना असेल, नमो किसान योजना असेल किंवा त्यांच्या काही योजना असतील, त्यांना त्यातून 1000 रुपये भेटत होते, बरोबर? ते 1000 रुपये भेटल्यामुळे लाडक्या बहिणीचे प्रत्येक महिने त्यांना 500 रुपये भेटायला लागल्या सुरुवात झाली। आता ही आकडेवारी तुम्हाला सांगतोय, एक 2 ते 3 महिन्यापूर्वी ही आकडेवारी होती 8 लाख। 8 लाख होती, 8 लाखाहून आता नवीन निर्णय झालाय बघा, नवीन 14 लाख या ठिकाणी कमी करण्यात आले। 14 लाख म्हणजे काय? 8 लाखाचे 14 लाख झाले।
500 रुपये म्हणजे त्यांना अगोदर 1,500 रुपये भेटत होते, म्हणजे 8 लाखापेक्षा जास्तीच्या ताई होत्या. म्हणजे किती वरच्या आपण पकडू शकतो, जवळजवळ 6 लाख आपण असं पकडूया, वरच्या 6 लाख ज्या ताई होत्या त्यांना अगोदर 1,500 रुपये भेटत होते. आता त्यांना किती भेटायला लागलेत, 500 रुपये भेटलेत. तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, तुम्ही आता तुम्हाला किती रुपये भेटले कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगा. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला 1,500 रुपये भेटत आहेत का. कारण की आता ही जी नवीन लिस्ट आली त्याच्यानुसार 13व्या हप्त्यामध्ये तुम्हाला 500 रुपये भेटू शकतात. कोणी अशा ताई आहेत का ज्या पीएम किसान योजनेचा किंवा नमो किसान योजनेचा किंवा इतर शेतकरी योजनेचा लाभ घेतात. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत आहेत का खरं खरं सांगायचं. लाडक्यानो आपण लिस्ट सगळ्या चेक करत आहोत, सगळ्यांचे मी कमेंट्स वाचत आहे, सगळ्यांच्या लिस्ट आपण तयार करत आहोत. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकं काय बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना फक्त 500 रुपये या ठिकाणी मिळत आहेत. अशा कोणत्या लाडक्या तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे बघा. लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिला अपात्र होणार आहेत. बघा आता तुम्हाला मी सांगितलं 5 लाख, तुम्ही स्वतःच बघा. मी तुम्हाला ही बातमी तुम्हाला एक 6-7 महिन्यापूर्वी पण सांगितली होती. 50 लाखापर्यंत आपला आकडा कट होणार आहे. हळूहळू कटून बघा एक फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी 5 लाख ताई वजा केले होत्या. सगळ्यांना आठवतंय का, 5 लाख ताई वजा केले होत्या. त्याच्यामध्ये कारण काय काय दिले होते, संजय गांधी निराधार योजना असतील किंवा सरकारी योजना असतील किंवा सरकारी काम जे नोकरदार असतील त्याच्यात असतील किंवा काहीतरी अशी कारण देऊन 5 लाख ताई वजा केल्या होत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. दुसरं बघा, काल या ठिकाणी काल म्हणजे कोणता महिना आहे का, आता जुलै महिना चालू आहे. जुलै महिन्यामध्ये काल या ठिकाणी 26 लाख, जवळजवळ 26 ते 27 लाख ताई वजा केल्या. 26 + 5 31 लाख ताई झाल्या, बरोबर, 31 लाख ताई झाल्या. त्याच्यानंतर आता जुलै महिन्यामध्ये परत एक लक्षात घ्या, याच्या अगोदरच तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी ताई किती होत्या, 8 लाख ताई होत्या. 8 लाख ताई होत्या, त्यांना 500 रुपये चालू केले. नंतर जुलै महिन्यामध्ये परत अजून 6 लाख ताई वाढवल्या, 6 लाख ताई अजून वाढवल्या. बघा म्हणजे आकडेवारी बघा या ठिकाणी 8 आणि 5 13, 13 आणि 26 39 आणि 6 किती झाले, 39 आणि 6 45 लाख. 45 लाख ताई आकडा पूर्ण झालेला आहे. बघा अजून 5 लाख ताई अजून काढतीलच, याच्यात काही प्रश्नच नाहीये. म्हणजे आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्या ताई अशा आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, सगळ्यात मोठा जास्त आकडा म्हणजे लाडकी बहीण अपात्र होण्याचा सगळ्यात मोठा जास्त आकडा आत्ताच लिहून ठेवा. मी काय सांगतोय तुम्हाला बघा, ज्यावेळेस मी म्हणत असतो की माझं बोललेलं लिहून ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा, ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतात. कारण की बघा मी 3-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं 2,30,00,000 ते 35 लाख ताईपर्यंत राहणार आहेत, बाकीच्या ताई तुम्हाला वजा केलेले दिसतील. ते तुम्हाला काल न्यूजमध्ये दिसलं. मी ते 3-4 दिवस अगोदर सांगितलं होतं रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा, व्हिडिओ कधी पण लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते लिहून ठेवा. परत सांगतोय ही गोष्ट तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये नंतर पाहायला दिसेल. लिहून ठेवा, परत सांगतोय लिहून ठेवा. ट्रिक्स गुरु राजेश सर तुम्हाला आता सांगतात लिहून ठेवा. सगळ्यात जास्त मोठी आकडेवारी अपात्रतेची ठरणार आहे ती म्हणजे उत्पन्नाची दाखल्यातून. 2.5 लाखाचं जे उत्पन्न आहे का, 2.5 लाखाच्या उत्पन्नानुसार सगळ्यात जास्त ताई कट होणार आहेत. 4 चाकीपेक्षा जास्त कट होणार आहेत लाडक्या ताई म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यामुळे. तुम्ही लिहून ठेवा, हे आकडेवारी तुम्हाला पाहायला मिळेल. 3 ते 4 महिने थांबा, 4 महिन्यानंतर दन सगळ्या लाडक्या ताई तुम्हाला कमी झालेल्या दिसतील. आता ती उत्पन्नाची दाखल्याची पडताळणी थोडी थांबवली, कशामुळे आता निवडणूक आल्या. त्या निवडणुका झाल्या की बघा सगळ्यात पटपट सगळ्यांच्या लाडक्या बहिणीचे हप्ते पुन्हा बंद होणार आहेत. तर ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय, ती गोष्ट तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. तर लाडक्यातून तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.